मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरील आरोपांवर मुख्यमंत्र्यांचं निवेदन। गोरेंविरुद्ध कटात सुप्रिया सुळे, रोहित पवारांचा सहभाग असल्याचा सभागृहात थेट आरोप। सर्व पुरावे असल्याचीही माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांच्या आरोपांवर सुप्रिया सुळे उत्तर देणार। फडणवीसांना फोन तपासासाठी द्यायला तयार खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं सुनावली कोठडी। सरकारी वकिलांनी मागितली होती 7 दिवसांची कोठडी। प्रशांत कोरटकरला कोर्टाबाहेर आणल्यानंतर शिवप्रेमी आक्रमक। शिवप्रेमींकडून कोरटकरचा तीव्र निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येनं शिवप्रेमी कोर्टाबाहेर दाखल। प्रशांत कोरटकरनं उन्मादातून फोन केला होता हे सिद्ध झालं। इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया। कोरटकरच्या आवाजाचं विविध वर्जन घेणंही आवश्यक। इंद्रजित सावंतांचे वकील असीम सरोदे यांची मागणी। प्रशांत कोरटकर तेलंगणातील काँग्रेस नेते विजय अंकलम यांच्या घरी लपून होता। कोरटकरला वाचवण्याचं काम काँग्रेसनंच केलं। भाजप आमदार परिणय फुकेंचा आरोप। प्रशांत कोरटकर काँग्रेस नेते विजय अंकलम यांच्या घरी सापडला, त्यामुळे काँग्रेसनं आता देशासह राज्यातील जनतेची माफी मागावी। भाजप आमदार राम कदम यांची मागणी। प्रशांत कोरटकरला ज्याच्या घरातून अटक केली तो काँग्रेसचाच नेता होता। त्याचं सर्टिफिकेट द्यावं आणि तो नेता कधीपासून काँग्रेसमध्ये आहे हे सांगावं। विजय वडेट्टीवारांचा पलटवार। प्रशांत कोरटकरच्या घरावर बुलडोझर फिरवा। आरपीआय खरात गटाच्या सचिन खरात यांची मागणी। तर कोरटकरची वृत्ती औरंगजेबासारखी असल्याचीही खरातांची टीका। महापुरुषांबाबत अवमानकारक मजकूर असलेली पुस्तकं, नाटकं आणि चित्रपटांवर कायमस्वरूपी बंदी आणणार। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची विधान परिषदेत माहिती। सरकारनं अवमानकारक साहित्यावर बंदी आणण्यासाठी इतिहास अभ्यासकांची समिती नेमावी। साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची मागणी। दिशा सालियन मृत्यूप्रकरणी वडील सतीश सालियन यांनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट। आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य काही लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची सालियन यांची मागणी। आदित्य ठाकरे ड्रग्ज प्रकरणात सहभागी। सालियन यांचे वडील निलेश ओझा या वकिलांचा आरोप। सूरज पांचोली, आदित्य ठाकरे, सचिन वाझे, दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आरोपी। मात्र परमबीर सिंग सर्व आरोपींना पाठीशी घालत होते। वकील निलेश ओझा यांचा आरोप। सालियन मृत्यू प्रकरणी उद्धव ठाकरेही आरोपी आहेत। आदित्य ठाकरेंवर कारवाई रोखण्यासाठी कितीची डील झाली? सालियनचे वकील निलेश ओझांचा सवाल। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराकडून नवा व्हिडिओ पोस्ट। हम होंगे कामयाब गाण्यावर व्हिडिओ शेअर केला। मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी बोलावलं, मात्र कुणालनं पोलिसांना पत्र लिहून 1 आठवड्याचा वेळ मागितला। कुणाल कामराला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थच कळला नाही। भावना दुखावण्याचा अधिकार कामराला कोणी दिला? उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही प्रतिक्रिया। सरकार विरोधात कोणी बोललं की लगेच कारवाई। मात्र सरकारशी संबंधित कोणी असेल तर काहीच कारवाई होत नाही। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। पुणे कृषी विद्यापीठातल्या इमारतीत आलिशान कार्यालयासाठी माणिकराव कोकाटेंचा घाट। बेकायदेशीर काम करत असल्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा आरोप। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्ह आणि नावाच्या वादाची सुनावणी पुन्हा लांबणीवर। न्यायमूर्ती सूर्यकांत अनुपस्थित असल्यामुळे सुनावणी झाली नाही। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या आमदारांची संध्याकाळी बैठक। अंबादास दानवे यांच्या अजिंक्यतारा निवासस्थानी बैठकीचं आयोजन।
संविधानावर चर्चा करतो, उपाध्यक्षांची निवड करतो, पण विरोधी पक्षनेते निवडण्यासाठी संख्येची गरज नाही याचे सर्व पुरावे दिले असतानाही विरोधी पक्षनेता निवडला जात नाही, भास्कर जाधवांनी व्यक्त केली खंत. MMR रिजनमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण, आमदार संजय उपाध्याय यांच्याकडून प्रश्न उपस्थित, पोलिसांना सांगून पण कारवाई होत नसल्याचा उपाध्याय यांचा आरोप. अकोल्याचे भाजप खासदार अनुप धोत्रे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नवी दिल्लीत घेतली सहकुटुंब भेट. यावेळी अनुप धोत्रे, पत्नी समीक्षा आणि 3 मुलं उपस्थित होती. दोन 2025 पासून इयत्ता पहिलीसाठी राबवणार सीबीएसई पॅटर्न. सीबीएसई पॅटर्न संदर्भात शिक्षण मंत्री दादा भुसेंचं सभागृहात निवेदन. विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांची चौकशी करणार सर्वोच्च न्यायालयाचा चौकशीसाठी टास्क फोर्स. निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त. परिवहन विभागाकडे नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यावसायिक वाहनांवरील सामाजिक संदेश मराठी भाषेत प्रदर्शित करा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश. युनेस्कोच्या अमूर्त विरासत यादीत पंढरपूरच्या वारीचा समावेश करावा. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची मागणी. आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्याचं काम सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. तर ज्या ठिकाणी मराठ्यांचा पराभव झाला तिथे स्मारक कशाला, जितेंद्र आव्हाडांचा सवाल. भारतीय पुरातत्व विभागातील किल्ले देखभालीसाठी राज्याकडे द्या. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांना पत्राद्वारे केली विनंती. वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याच्या संभाजीराजेंच्या मागणीनंतर शिवभक्तांच्या संमिश्र प्रतिक्रिया. काही संघटनांनी समाधी हटवण्याला विरोध दर्शवल्यानंतर बंदोबस्तात वाढ. छत्रपती संभाजीराजेंच्या विरोधात बीडमध्ये धनगर समाज आक्रमक. रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची संभाजीराजेंनी मागणी केली होती. वाघाची शिकार तस्करी करणाऱ्याला दिसता क्षणी गोळ्या घाला. आसामच्या धर्तीवर राज्यात कठोर कायदा करा. आमदार मिलिंद नार्वेकरांची सभागृहात लक्षवेधी. नाले सफाईसाठी 23 कंत्राटदारांची नियुक्ती. महानगरपालिकेनं छोट्या आणि मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी निविदा प्रक्रियेची छाननी पूर्ण केली. आपले पोलीस ठाणे ग्रामीण पोलीस उपक्रमाचा शुभारंभ. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उपक्रमाचं आयोजन. उन्हाळ्यात वातानुकूलित लोकलला प्रवाशांची पसंती. पश्चिम रेल्वेवर दररोज 1.5 लाख तर मध्य रेल्वेवर 77,000 प्रवाशांचा एसी लोकलनं प्रवास. समृद्धी महामार्गावर येणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढते. त्यामुळे MSRDCला टोलच्या माध्यमातून दररोज 2.5 कोटींपेक्षा अधिक महसूल. नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी 3 आरोपी अटकेत. अटक केलेल्या आरोपींची संख्या 113 वर. बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांचं निलंबन. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची विधानसभेत घोषणा. कोविड काळात भ्रष्टाचार करणाऱ्या डॉक्टरांचं निलंबन करण्याची मागणी नमिता मुंदडा यांनी केली होती. सतीश भोसलेला बीड पोलिसांकडून शाही बडदास्त. जेलबाहेर भोसले बिनधास्तपणे मोबाईलवर बोलतानाचा व्हिडिओ समोर. सतीश भोसलेला जिल्हा कारागृहाबाहेर व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं तडकाफडकी निलंबन. इतर अधिकारी कर्मचारी दोषी असल्यास कारवाई करणार असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षकांची माहिती. परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणातील तपास अधिकारी पुन्हा बदलले. सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीणा करणार तपास. रायगडच्या म्हसळा नगरपंचायतीची थकीत मालमत्ता करधारकांवर धडक कारवाई. 5 जणांच्या मालमत्ता केल्या जप्त. थकबाकीदारांवर प्रथमच जप्तीची कारवाई केल्यानं शहरातून नगरपंचायतीचं कौतुक. नाशिकच्या विविध भागात पाणी टंचाईची गंभीर समस्या. गेले 3 ते 4 दिवसांपासून दुरुस्तीच्या कामांमुळे शहरात पाणी पुरवठा विस्कळीत.
सोलापुरातील वैराग गावात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागांचं नुकसान. मालेगाव शिवारात अचानक आलेल्या पावसामुळे द्राक्ष बागा आडव्या. यवतमाळचे डॉक्टर रमाकांत कोलते यांना यंदाचा साहित्यवर्ती पुरस्कार प्रदान. अमरावतीत सूर्यकांता देवी पोटे राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्काराचं वितरण पार पडलं. उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार अमरावतीच्या विशाल बोहोड यांच्या कीड या कादंबरीला. पुण्यातील बालगंधर्व कलादालन इथे घुमंतू प्रस्तुत मोबाईल फोटोग्राफीचं आजपासून 3 दिवसीय प्रदर्शनात प्रवासातील व्यक्तिचित्र, वन्यप्राणी, वारसास्थळ आणि निसर्गाची विविध रूपं बघायला मिळणार. दौंड शहरालगतच्या बोरवाके नगर भागातील कचऱ्यात बरण्यांमध्ये भरून 6 ते 7 अर्भकं फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस. मुंबईतील जुन्या लोखंडी एल्फिन्स्टन पुलावर एप्रिलमध्ये हातोडा. नव्या पुलाच्या कामालाही लागलीच सुरुवात होणार. या जुन्या पुलाच्या जागी नवीन डबल डेकर ब्रिज उभारण्याचा निर्णय. दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेतील उत्तरमधील डोंगरी कारशेडला स्थानिकांचा विरोध. कारशेडसाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होणार असल्याची माहिती. मनसेचा भायखळ्यातील ई-बॉर्ड कार्यालयावर मोर्चा. दक्षिण मुंबईतील बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक. सिडकोच्या घरांचे दर कमी करावेत या मागणीसाठी वाशीत घर लाभधारकांचं साखळी आंदोलन. मनसेचा आंदोलनाला पाठिंबा. मराठी असल्यामुळे डायमंड असोसिएशनचं सभासदत्व न दिल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक. डायमंड असोसिएशनच्या कार्यालयात जाऊन बोर्डाला फासलं काळं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून नागपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स इथे आंदोलन. महाविद्यालयातील काही शिक्षकांकडून विद्यार्थिनींचा छळ होत असल्याचा आरोप. पुण्यात पाण्यासाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा. फुरसुंगी कचरा डेपो बाधित भागात गेली कित्येक वर्ष पाणी प्रश्न सुटत नाही म्हणून ग्रामस्थांचा मोर्चा. मुंबईच्या साकीनाका परिसरातील मनपाच्या अनधिकृत हॉटेल लॉजिंगवर तोडक कारवाई विरोधात हॉटेल मालक आक्रमक. एल वॉर्डमधील महापालिकेच्या कार्यालयावर मोर्चा. बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी नांदेडमध्ये बौद्ध धर्मीयांचा महामोर्चा. शहरातील नवा मोंढा मैदानापासून काढलेल्या मोर्चात हजारोंच्या संख्येनं बौद्ध बांधव सहभागी. धाराशिवमध्ये पगारवाढीसाठी शिक्षकाचा आत्मधनाचा प्रयत्न. पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा मोर्चा. जळगाव चाळीसगाव बसमध्ये कंडक्टर आणि महिला प्रवाशाचा वादाचं रूपांतर हाणामारीत. मारहाणीत महिलेला दुखापत झाल्याची माहिती. नाशिकच्या पंचवटी परिसरात अल्पवयीन मुलाला जबर मारहाण. मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल. श्रीकृष्णनगरमधली घटना. बीडच्या परळीत राजस्थानी मल्टीस्टेट पतसंस्थेत फसवणूक झालेल्या ठेवीदारांचा पोद्दार इंग्लिश स्कूलमध्ये गोंधळ. मुख्याध्यापकांना मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्हीतून समोर. खाऊचा आमिष दाखवून 4थीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार. पुण्याच्या वाघोली परिसरातली घटना. 27 वर्षीय आरोपीला वाघोली पोलिसांकडून अटक. यवतमाळमध्ये एसटी बस चालकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार. आरोपी बस चालकाला पोलिसांकडून अटक. गुहागरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा. चिपळूणच्या जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल. प्रख्यात अभिनेते सोनू सूद यांची पत्नी सोनालीचा नागपुरात सोनेगाव पोलीस स्टेशन जवळ उड्डाणपुलावर अपघात झाला तेव्हा कारमध्ये सोनालीसोबत त्यांच्या बहिणीचा मुलगा आणि एक महिला होती. कोणालाही गंभीर दुखापत नाही. गुन्हेगारांच्या टोळ्यांचा भर रस्त्यात हातात हत्यारं घेऊन व्हिडिओ. न्यायालयात बेड्यांसह रील तयार करून पोस्ट करण्यापर्यंत गुंडांची मजल. छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह. कराडचे कार्यमुक्त मुख्याधिकारी शंकर खंदारे लाच घेताना सापडले. 5 लाख रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या चाळ्यात.
नाशिकमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाकडून शेकडो किलो बनावट पनीर जप्त. गुढीपाडवा रमजानच्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासनाची मोठी कारवाई. प्रख्यात अभिनेते सोनू सूद यांच्या पत्नीचा सोनालीचा नागपूरच्या सोनेगाव पोलीस स्टेशन जवळच्या उड्डाण पुलावर अपघात. बुलढाण्यात चिखली जाफराबाद महामार्गावर भरधाव दुचाकीचं नियंत्रण सुटून ती झाडावर आदळली. अपघातात 3 तरुणांचा जागीच मृत्यू. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात पारधी समाजातील 2 गटात वाद. जुन्या वादातून 2 गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत एकाचा मृत्यू तर 8 जण जखमी. 5 जण पोलिसांच्या ताब्यात. साताऱ्यातील सदर बाजार भागात भटक्या कुत्र्यांची दहशत. सदर बाजारमध्ये नागरिकांचे सातारा नगरपालिका मुख्याधिकारी अभिजित बापट यांना निवेदन. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील लेंडीजोबच्या जंगलात अस्वलाचं दर्शन. अस्वलाला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी. वाशिममध्ये विद्युत वाहिनीच्या तारेला स्पर्श झाल्यानं एकाचा जागीच मृत्यू. गणेश इंगोले असं मृत झालेल्या तरुणाचं नाव. वाशिमच्या किनखेडा शेतशिवार आणि डोंगर परिसरात आग झपाट्यानं पसरल्यानं जनावरांच्या काही गोठ्यांना आग. शेती उपयोगी साहित्यासह जनावरांचा चारा जळून खाक. नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात मादी बिबट्यासह बछड्याचा मुक्त संचार. एकाच आठवड्यात 3ऱ्यांदा बिबट्या दिसल्याचा नागरिकांचा दावा. अमरावतीच्या दर्यापूर ते अकोला मार्गावरील सोमानी जिनिंग जवळ कापसानं भरलेल्या ट्रकला भीषण आग. आगीचं कारण अस्पष्ट. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना न्यायदानाला बंदी. शासकीय निवासस्थानी लागलेल्या आगीत 15 कोटी रुपयांचं घबाड सापडल्यानं कोर्टाचे निर्देश. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंगळवारी 1 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प केला सादर. महिला समृद्धी योजनेसाठी 5100 कोटी रुपयांची तरतूद. लाहोल स्पितीमध्ये स्नो मॅरेथॉनचं आयोजन. स्पितीमध्ये 4थ्यांदा मॅरेथॉनचं आयोजन. अनेक धावपटूंचा सहभाग. दंतेवाडा बिजापूर सीमेवर 5 नक्षलवाद्यांचा खात्मा. सुमारे 500 सैनिकांनी मोठ्या नक्षलवाद्यांना घेरलं तर 3 मृतदेह आणि शस्त्रही जप्त करण्यात आले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.